पुण्यातील नवले पुलावर जे वारंवार अपघात होत आहेत, या अपघातावर उपाययोजना म्हणून, तात्काळची उपाययोजना म्हणून पुण्यातील जो नवीन कात्रजचा बोगदा आहे, माझ्या पाठीमागे मी दाखवतोय तो कात्रजचा बोगदा आहे, तो जो साताऱ्याच्या दिशेने पुण्याकडे रोड येतो, हा नवीन समोर कात्रज बोगदा आहे। आणि या कात्रज बोगद्यातून वाहने जेव्हा बाहेर पडतात त्यानंतर ही नवले ब्रिजच्या दिशेने जात असतात आणि या भागामध्ये सतत मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत। खरं तर स्थानिकचे नागरिक सांगतायत की या ठिकाणी दररोज अपघात होत असतात, त्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि प्रशासनाची बैठक झाली आणि तातडीची उपाययोजना म्हणून या भागातील वेग मर्यादावर आवर घातली पाहिजे असं एक प्रशासनाकडून निर्णय घेण्यात आला आणि या निर्णयाची अंमलबजावणी जी आहे ती आजपासून सुरू केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर आता ही वेग मर्यादा जी आहे ती ताशी प्रति किलोमीटर जी असणार आहे ती 30 असणार आहे आणि सध्या हा रस्ता दाखवतोय आणि गाड्यांचा वेग आपण दाखवतोय। ज्यावेळी या नवीन कात्रज बोगद्यातून वाहने बाहेर पडतायत त्यावेळी अत्यंत वेगाने ही वाहने बाहेर पडतायत आणि हा जो रस्ता आहे तो नवले ब्रिज पर्यंत तीव्र उताराचा रस्ता आहे। त्यामुळे या ठिकाणी ज्या मोठ्या गाड्या आहेत, कंटेनर्स असतील, ट्रक्स असतील, या मोठ्या गाड्यांच्या जे चालक आहेत त्यांचं नियंत्रण सुटतं किंवा ब्रेक फेल होतात आणि हे अपघात होत असतात। आता आपण कात्रजचा जो नवीन बोगदा आहे त्या बोगद्याच्या समोर आहोत, आता आपण नवले ब्रिजच्या दिशेने जाणार आहोत। खरं तर आपण हा रस्त्यावर नेमकी सध्याची परिस्थिती काय आहे, प्रशासनाने जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय जे वाहन चालक आहेत ते पाळतायत का हे पाहणार आहोत। आता आपण हा नवीन कात्रजचा बोगदा आणि पुढे जो नवले ब्रिज आहे त्या दिशेने जाणार आहोत। खरं तर अनेक उपाययोजना केलेल्या आहेत, स्पीड गन्स बसवलेल्या आहेत, वेग मर्यादेवर नियंत्रण यावं यासाठी बोर्ड बसवलेले आहे। खरं तर आता आपण जर पाहिलं तर जी जुनी वेग मर्यादा होती प्रति तास 60 किलोमीटरची, तेच बोर्ड सध्या तरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। वेगवेगळ्या भाषेत बोर्ड या ठिकाणी लावल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। सध्या जो मी बोर्ड दाखवतोय तो 60 किलोमीटर प्रति तास वेगाचा या ठिकाणी बोर्ड लावण्यात आलेला आहे आणि तो मराठी भाषेत आहे। पुढे आपण पाहतोय की पुणे सिटी पोलीस ट्रॅफिक चेकपोस्ट असं लिहिलेलं आहे, पुढे 500 मीटरवर ट्रॅफिक चेकपोस्ट लिहिलेलं आहे। आता ते ट्रॅफिक पोस्ट या चेकपोस्ट या ठिकाणी आहे का ते देखील आपण पाहणार आहोत। 250 मीटरवर हे ट्रॅफिक चेकपोस्ट असल्याचं या ठिकाणी बोर्ड लावण्यात आलेले आहेत आणि वेग मर्यादा जी आहे ती कशी पाळायची, कोणत्या वाहनांना किती वेग मर्यादा आहेत, हे जुने सगळे बोर्ड आहेत हे या ठिकाणी लावलेले आहेत। खरं तर या रस्त्यावरून, हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि या रस्त्यावरून लाखो वाहने रोज प्रवास करत असतात। आता आपण जो कात्रजचा नवीन बोगदा आहे त्या बोगद्यातून पुढे आल्यानंतर आता आपण पाहतोय की तीव्र उतार सुरू झालेला आहे आणि रस्त्यावर छोटे छोटे स्पीड ब्रेकर देखील आहेत। वाहन चालकांनी वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावं यासाठी हे पट्टे ओढण्यात आलेले आहेत। खरं तर यापूर्वी जो मोठा अपघात झाला होता त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील असताना हा निर्णय घेण्यात आला होता आणि हे रस्त्यावर जे पांढरे पट्टे दिसत आहेत ते त्यावेळी ओढले गेलेले होते। मात्र त्यानंतर चालकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी येत होत्या की गाडीचा मेंटेनन्स वाढतोय, हे पट्टे जे आहेत ते त्यामुळे गाडी खराब होण्याचं देखील प्रमाण वाढलेलं आहे असं चालक जे आहेत ते तक्रार करत होते। आणि जी गेल्या 10 दिवसापूर्वी जो अपघात झाला त्या अपघातात दुर्दैवाने 8 लोकांचा मृत्यू झाला, 20 गाड्या अपघातग्रस्त झाल्या। आता आपण समोर पाहतोय की स्पीड गन बसवलेली आहे आणि या स्पीड गन मध्ये समोरून येणारी जी गाडी आहे तिचा वेग किती आहे तो आपल्याला दिसतोय। आता ज्या गाड्या आपल्या पाठीमागून येत आहेत त्यांचा देखील वेग यामध्ये दिसतोय खरं तर, आणि आपलं जे वाहन आहे त्याचा देखील यामध्ये वेग दिसतोय आणि या ठिकाणी एक बोर्ड लावण्यात आलेला आहे, पुढे तीव्र उतार आहे, सुरक्षिततेसाठी गाडी हळू चालवा, न्यूट्रल करू नका अशा प्रकारचा बोर्ड लावण्यात आलेला आहे। मात्र इंग्लिश आणि मराठी या 2 भाषांमध्ये हे बोर्ड लावण्यात आलेले आहेत, त्यामुळे जे काही परराज्यातील ड्रायव्हर्स आहेत त्यांना हे बोर्ड कितपत समजत असतील हा देखील मोठा प्रश्न आहे। आता आपण पुढे सरकताना आता आपण पाहतोय की जांभूळवाडीचा बोर्ड आपण सध्या पाहतोय आणि पुढे आंबेगावचा बोर्ड आपण पाहतोय आणि इथून सांगितलं जातं की तीव्र उतार जो आहे तो या नवले ब्रिज पर्यंत सुरू होतो आणि सर्वात जास्त अपघात आतापर्यंत याच टप्प्यात झालेले आहेत। आणि आता आपण हा ट्रक पाहतोय, खरं तर माल वाहतूक हे ट्रक आहेत आणि 30 ची वेग मर्यादा घालून दिलेली आहे तरी देखील
मोठ्या वेगाने हे सगळे ट्रक चाललेले आहेत। खरं तर यांच्यावर दंडात्मक देखील कारवाई केली जाणार आहे। खरं तर जे पाठीमागे जो बोर्ड लावलेला होता पोलिसांकडून की पुढे पोलीस चेकिंग करणार आहेत, खरं तर कुठेही पोलीस चौकी आपल्याला दिसून आलेली नाहीये। मात्र आता आपण जसं जसं पुढे सरकतोय तसं तसं जो तीव्र उतार आहे तो सुरू दिसतोय आपल्याला। आणि जी वाहने आपल्या शेजारून आपल्या चाललेली आहेत, अगदी कार आहेत, एसटी आहेत किंवा बसेस आहेत, प्रवासी वाहतूक करणारी वाहने आहेत आणि अवजड वाहतूक करणारी देखील वाहने आपण पाहतोय की आपल्या समोर रस्त्यावर दिसत आहेत। मोठ्या वेगाने ही सगळी वाहने चाललेली आहेत। खरं तर प्रशासनाकडून सांगितलं गेलेलं आहे की या रस्त्याने पुढे पुढे जाताना आपल्याला 30 किलोमीटर प्रति तास या वेगाने जायचं आहे। खरं तर आपण पाहतोय की सध्या सगळी वाहनं जी आहेत ती वेगाने सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपल्या शेजारून जो ट्रक चाललाय तो देखील आपण पाहतोय की माल वाहतूक ट्रक आहे, तो ट्रक देखील वेगाने चाललेला आहे। खरं तर मोठ्या प्रमाणात या भागात अपघात होत असतात, अनेक लोकांचे बळी या रस्त्यावर गेलेले आहेत। नवले पूल ते भूमकर चौक या भागात अनेक अपघात झालेले आहेत। गेल्या अनेक वर्षांची आकडेवारी जर पाहिली तर मोठ्या प्रमाणात लोकांचा अपघाती मृत्यू या रस्त्यावर झालेला आहे। आणि आता ज्यावेळी आपण पुढे पुढे सरकतोय त्यावेळी आपण पाहतोय की आणखी तीव्र उतार सुरू झालेला आहे आणि हाच तीव्र उतार जो आहे तो अपघाताचं कारण असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे। खरं तर हा तीव्र उतार असतो, परराज्यातील वाहनं या ठिकाणी जे परराज्यातील ड्रायव्हर आहेत ते इंधनाची बचत करण्यासाठी गाडी न्यूट्रल करतात आणि त्याच्यामुळे हे अपघात होत असतात, अशा प्रकारचं तज्ज्ञांचं मत आहे। मात्र कधी कधी ब्रेक फेल होतात, कधी कधी गाड्यांवरचं जे चालकाचं नियंत्रण आहे ते देखील सुटतं आणि त्याच्यामुळे अपघात होत असतात, अशी आतापर्यंत जी आकडेवारी जी आहे ती सांगत असते। मात्र प्रशासनाने ही वेग मर्यादा 30 केल्यानंतर अपघात कमी होत आहेत का हे पाहणं खरं तर महत्वाचं ठरणार आहे। मात्र जे वाहतूकदार आहेत, जे तज्ज्ञ आहेत ते सांगतायत की ही वेग मर्यादा जी आहे ती 30 केल्यामुळे अपघात वाढण्याची शक्यता आहे। खरं तर आपण अनेक तज्ज्ञांचं मत जाणून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये तज्ज्ञ सांगतायत की तीव्र उतार आहे आणि या तीव्र उतारावर आपल्याला 30 वेग मर्यादा मेंटेन करणं अशक्य आहे। खरं तर नऱ्याचा बोर्ड या ठिकाणी आपण लावलेला आहे आज सध्या पाहतोय आणि जिथून खरं तर मोठ्या प्रमाणात उतार आहे त्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत। खरं तर पुढे एक आपल्याला स्पीड गन दिसते आणि त्या स्पीड गन मध्ये देखील आपण पाहतोय की ज्या गाड्या येत आहेत त्यांची वेग दाखवला जातोय। खरं तर 30 ची वेग मर्यादा आहे आणि आपण सध्या पाहतोय की ज्या गाड्या निघालेल्या आहेत त्यांचं स्पीड जे आहे ते 60च्या वर असल्याचं सध्या तिथं दाखवतंय। आता गाड्यांचं 40च्या वर 60च्या वर स्पीड आहे। आता हा माल वाहतूक ट्रक आपण पाहतोय 30 ची वेग मर्यादा आहे आणि हा ट्रक जो आहे तो जवळपास 60च्या स्पीडने त्या ठिकाणाहून गेलेला आहे। त्यामुळे असे स्पीड गन आपण पाहतोय पोलीस प्रशासनाच्या वतीने अनेक ठिकाणी बोर्ड लावलेले आहेत की भूमकर चौक ते नवले ब्रिज या परिसरात वेग मर्यादा 30 घालून दिलेली आहे आणि या वेग मर्यादाचं पालन सर्व चालकांनी करावं। मात्र काही चालक या वेग मर्यादेचं पालन करत असल्याचं आपण पाहतोय, तर काही चालक जे आहेत ते आपली वाहनं सुसाट वेगाने घेऊन जात असल्याचं निदर्शनात सध्या तरी येतंय। खरं तर आजपासून हा निर्णय लागू झाल्यानंतर पोलीस प्रशासन या ठिकाणी तैनात करायला हवं होतं, मात्र सध्या तरी आपल्याला पोलीस या रस्त्यावर दिसत नाहीयेत। आता आपण जो नवले ब्रिज आहे त्या दिशेने निघालेलो आहोत आणि सध्या सकाळची वेळ असल्यामुळे जास्त वाहनं या रस्त्यावर नाहीयेत। मात्र जसं जसं ऑफिस टाइम होईल, कामावर जायची वेळ होईल तशी तशी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढते। खरं तर माल वाहतूक ट्रक देखील मोठ्या प्रमाणावर या रस्त्यावर असतात आणि त्यामुळे अपघात होतात। टू व्हीलर्सची संख्या देखील या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात असते। या सगळ्या वाहनांच्या सुरक्षिततेसाठी खरं तर प्रशासनाकडून निर्णय घेण्यात आलेला आहे। स्पीड गन्स वाढवण्यात आलेले आहे, वेग मर्यादावर कमी केलेली आहे, जी पूर्वी 60 होती ती आता 30 वर आणलेली आहे। मात्र याचं पालन खरं तर वाहन चालकांकडून केलं जातंय का हे तपासण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। खरं तर काही वाहन चालक या जी मर्यादा घालून दिलेली आहे ती मर्यादा पाळत असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते, तर काही वाहनं जी आहेत ती सुसाट वेगाने सध्या तरी निघालेली आपल्याला पाहायला मिळते। आणि आपण आता स्वामीनारायण समोरील जो भूमकर चौक आहे इथे पोहोचत आहोत आणि विशेषतः भूमकर चौकाच्या अलीकडे आपल्याला पाहताय की आपण बोर्ड लावलेला आहे अपघाती क्षेत्र आहे हे,
न्यूट्रल करू नका असं प्रकारचं, आणि या ठिकाणी 30 ची वेग मर्यादा घालून दिली. त्याचे बोर्ड देखील या ठिकाणी आपल्याला पाहतोय की लावलेले आहेत. कार असतील, बस असतील किंवा मालवाहतूक वाहनं असतील, सर्व प्रकारच्या गाड्यांना 30 ची वेग मर्यादा घालून दिलेली आहे. आणि इथून पुढे जे आहे ते मोठ्या प्रमाणात अपघात घडत असल्याचं प्रशासनाच्या लक्षात आलेलं आहे. भूमकर चौक ते नवले ब्रिज या भागात अपघात होत असतात. खरं तर गेल्या 10 दिवसापूर्वी जो अपघात झाला होता, कंटेनर चालकाने जवळपास 20 वाहनांना धडक दिली होती आणि या धडकेत दुर्दैवाने 8 लोकांचा मृत्यू, तर अनेक लोक जवळपास 20 ते 30 लोक यामध्ये जखमी झाली होती. आणि हे झाल्यानंतर प्रशासनाने तातडीची उपाययोजना या ठिकाणी सुरू केलेली आहे. खरं तर या अपघात झाल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ असतील किंवा या मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे असतील, त्यानंतर उदय सामंत असतील आणि NHAIचे अधिकारी या सगळ्यांनी या ठिकाणी भेट दिली होती. खरं तर केंद्रीय यंत्रणांचे अधिकारी देखील या ठिकाणी भेट दिलेली आहे असं सांगितलं जात आहे. आणि या ठिकाणी जे अपघात होत आहेत त्याच्यावर उपाययोजना करणं आवश्यक आहे असं देखील सांगितलं जात आहे. मात्र उपाययोजना सध्याची जी तात्काळ उपाययोजना केली गेलेली आहे ती स्पीड गन्स बसवले गेलेले आहेत आणि वेग मर्यादेवर नियंत्रण ठेवावं म्हणून या ठिकाणी कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. खरं तर जे चालक वेग मर्यादा घालून दिलेली आहे त्याचं पालन करत नाहीत त्या चालकांवर दंडात्मक कारवाई देखील केली जाते. मात्र एवढा मोठा निर्णय घेतल्यानंतर या ठिकाणी जे स्पीड लिमिट आहे, काही ठिकाणी 60चे बोर्ड अद्याप लावलेले आहेत. समोर कॅमेरा आहे, आपण पाहतोय स्पीड कॅमेराचा बोर्ड या ठिकाणी लावलेला आहे आणि त्यावर 30ची वेग मर्यादा असल्याचं देखील लिहिलेलं आहे. मात्र तरी देखील आपण पाहतोय आता समोर आपल्या ट्रक चाललेला आहे आणि आपल्या वाहनाचं जवळपास 30च्या आसपास स्पीड आहे आणि तो ट्रक जो आहे तो आपल्याला ओव्हरटेक करून अतिशय लांब गेलेला आहे. याचा अर्थ तो सर्वसाधारणपणे 50 ते 60च्या स्पीडने तो माल वाहतूक ट्रक चालल्याचं आपल्याला दिसून येतंय. त्याच्यामुळे जी घालून दिलेली वेग मर्यादा तासी 30 किलोमीटरची जी वेग मर्यादा आहे त्याचं पालन पूर्णपणे या ठिकाणी वाहन चालक करत नसल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते. खरं तर ज्या कार्स आहेत, ज्या छोटी वाहनं आहेत ते वेग मर्यादाचं पालन करत असल्याचं या ठिकाणी आपल्याला निदर्शनास येते. कारण की आपल्या आसपास ज्या छोट्या गाड्या आहेत ती वाहनं जी आहेत ती 30च्या स्पीडनं निघालेली आहेत. मात्र जे मालवाहतूक ट्रक आहेत किंवा मोठी वाहनं आहेत आणि ज्या मोठ्या वाहनांचाच नेहमी या ठिकाणी अपघात होतो, ती वाहनं जी आहेत ती मोठ्या स्पीडने या ठिकाणी निघाल्याचं आपण पाहतो. हे छोटे स्पीड ब्रेकर खरं तर या ठिकाणी यापूर्वीच लावण्यात आलेले आहेत. कारण की या ठिकाणाहून पुढे अगदी काही अंतरावर नवले ब्रिज आहे आणि नवले ब्रिजच्या आसपास नेहमी अपघात घडत असतात. त्यामुळे अपघातावर नियंत्रण यावं, कमीत कमी अपघात घडावेत. खरं तर अपघात घडूच नये यासाठी प्रशासन प्रयत्न करते. मात्र मोठ्या संख्येने होत असलेली वाहतूक, जे वाहन चालक आहेत ते वेग मर्यादा पाळत नसल्यामुळे या ठिकाणी अपघात होतात असं देखील सांगितलं जातं. आणि अपघाताचं जे मुख्य कारण आहे ते तीव्र उतार असल्याचं प्रामुख्याने या ठिकाणी बोललं जातं. आणि तीव्र उतारामुळे गाड्यांचे ब्रेक फेल होणे, चालकांचे नियंत्रण सुटणे अशा घटना या ठिकाणी घडत असतात. आणि जो 10 दिवसापूर्वी जो अपघात घडलेला होता तो अपघात इथून पुढेच घडलेला होता. आता जिथून मी दाखवणार आहे त्या ठिकाणी त्या वाहन चालकाने त्या कंटेनर चालकाने पहिल्या गाडीला धडक दिली होती आणि इथून नवले ब्रिजच्या इथपर्यंत जवळपास 20 ते 25 वाहनं जी आहेत ती त्या कंटेनर चालकाने उडवल्याचं आपण पाहिलं होतं. मोठ्या संख्येने नागरिक यामध्ये जखमी झाले होते आणि 8 नागरिकांचा मृत्यू यामध्ये झाला होता. एक 3 वर्षाची चिमुकलीचा देखील यामध्ये मृत्यू झाल्याचं आपण पाहिलं होतं. आता आपण पाहतोय की समोर जो आहे तो नवले ब्रिज आहे. आपण कात्रज नवीन बोगदा ते नवले ब्रिज प्रवास केलेला आहे आणि या ठिकाणी नेमकी परिस्थिती काय आहे, वाहन चालक घालून दिलेल्या नियमांचं पालन करतायत का हे पाहत होतो. खरं तर सकाळची वेळ आहे त्यामुळे वाहतूक कमी आहे. जसं जसं कामावर जाणाऱ्या लोकांची संख्या वाढेल तसं साताऱ्याकडून जी पुण्याकडे येणारी वाहतूक आहे ती मोठ्या प्रमाणात होत असते आणि अशा प्रकारचे जे माल वाहतूक ट्रक आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात मुंबईच्या दिशेने, पुण्याच्या दिशेने येणारे असतात. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी देखील या भागात आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असते. आता आपण पाहतोय की हा मालवाहतूक ट्रक आहे. या मालवाहतूक ट्रकला आणि या येणाऱ्या ज्या कार्स आहेत यांना देखील
30ची वेग मर्यादा घालून दिलेली आहे. मात्र सध्या तरी ही 30ची वेग मर्यादा वाहन चालक पाळत नसल्याचं सध्या आपल्याला निदर्शनास येते. त्यामुळे जर अपघात कमी करायचे असतील तर प्रशासनाने जी 30ची वेग मर्यादा घालून दिलेली आहे त्या वेग मर्यादेचं पालन करणं आवश्यक आहे आणि त्याचं पालन होत नसल्याचं सध्या दिसत नाहीये. खरं तर काही वाहनं पालन देखील करत असल्याचं दिसतंय. मात्र सगळे अपघात शून्य हा रस्ता करायचा असेल तर ही वेग मर्यादा पाळली गेली पाहिजे. प्रशासनाने घालून दिलेले जे नियम आहेत ते देखील पाळले गेले पाहिजे असं सांगितलं जातंय. खरं तर प्रशासनाची तयारी देखील आपल्याला अपुरी दिसते, कारण की रस्त्यावर काही ठिकाणी वेग मर्यादाचे फलक लावलेले आहेत ते 60चेच, म्हणजे जे जुने फलक आहेत तेच ठेवलेले आहेत. खरं तर प्रशासनाने वाहन चालकांच्या लक्षात येण्यासाठी हे बोर्ड बदलणं अपेक्षित होतं, मात्र ते बदललेलं नाहीये. सध्या आपण जर पाहिलं तर रस्त्याने आपण तुम्हाला दाखवलेलं आहे की 30ची वेग मर्यादा घालून दिली, मात्र छोटे छोटे पोस्टर चिकटवण्यात आलेले आहेत, फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत की बुमकर चौक ते नवले ब्रिज या दरम्यान वाहतुकीचा वेग मर्यादा 30 असणार आहे असे फ्लेक्स लावण्यात आलेत. मात्र सगळे बोर्ड बदलणं अपेक्षित होतं. वाहन चालकांना कन्फ्यूज होऊ नये किंवा वाहन चालकांच्या लक्षात यावं या म्हणून पोलीस बंदोबस्त किंवा ट्रॅफिकचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित असणं गरजेचं होतं. मात्र सध्या आपण कात्रजच्या नवीन बोगद्यापासून ते समोर माझा नवले ब्रिज आहे या नवले ब्रिज पर्यंत प्रवास केलेला आहे आणि आपल्याला जे जे दिसलेलं आहे ते सगळं आपण दाखवलेलं आहे. खरं तर आता देखील आपण पाहिलं तर वाहने अत्यंत वेगाने येत आहेत. त्यामुळे याच्यावर नियंत्रण कसं आणायचं हा एक प्रशासनापुढे मोठा प्रश्न असणार आहे. कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, पुणे, नवले ब्रिज. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.